नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत जवसाचे पौष्टिक लाडू. या पद्धतीने नक्की करून पहा. कडक होणार नाहीत किंवा कचकच लागणार नाहीत. त्यासाठी साहित्य पहा. मखाना, खजूर, ओट्स, गूळ, काजू, बदाम आणि तूप. सर्वात पहिले आपण जवस छान परतून घ्यायचे आहे. जवस भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, जेणेकरून आपलं जवस खूप छान भाजले जाणार आहे. कंटिन्यू परतत राहायचे आहे. खूप गॅस फास्ट कराल तर तडतड असे जवस करून उडून जाते. त्यामुळे कमी आचेवरती छान परतत राहायचे आहे. जास्तीत जास्त जवसाला अशा तडा गेल्या पाहिजेत. असे तडतड जवस भाजून घ्यायचे आणि काळजी घ्या की जेणेकरून जवस करपले जाणार नाही. त्याच्यानंतर आपण ओट्स परतून घेऊयात. ओट्स पण छान मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत. ओट्सचा कलर लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. ओट्स पण खूप पौष्टिक असल्यामुळे आपल्याला लाडूमध्ये खूपच फायदा देणारे ठरते आणि लाडूची बाइंडिंग खूप छान येते. त्यामुळे ओट्स नक्की घाला. त्यानंतर गरम पॅनमध्येच आपण मखाना घालून घेणार आहोत. सध्या मी मखान्यामध्ये तूप घालून घेतलेले नाही आहे. त्याच्यानंतर आपण 1 चमचा तूप घालून बदाम परतून घेणार आहोत. तुपामध्ये छान बदाम रोस्ट झाले की त्यानंतर त्यामध्येच आपण मखाना घालून घेऊयात आणि नंतर त्यामध्येच आपण काजूही ॲड करून घेणार आहोत. सर्व ड्रायफ्रूट्स आपले तुपामध्ये रोस्ट झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. ड्रायफ्रूटची पेस्ट झाली की आपण ड्रायफ्रूटची छान पावडर तयार झाली की आपण ओट्सची पावडर तयार करून घेऊयात आणि त्यासोबतच जवसाची पण छान पावडर तयार करून घ्यायची आहे. जवसाची पावडर तयार करताना मिक्सर थोडा जास्त वेळ फिरवायचा आहे, जेणेकरून जवस कचकच लागणार नाही. जवस छान परतून घेतलेले असले की पहा, त्यामध्ये मिक्सरमध्ये जास्त वेळ फिरवायची गरज नाही आणि त्यासोबतच आपण खजूरही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. व ड्रायफ्रूट्सचं पावडर तयार झालं की आपण त्याला मिक्स करून घेऊयात. काजू, बदाम आणि मखाना यांना गोड होईल अशा प्रमाणात आपण खजूर यूज केलेली आहे. जवस आणि ओट्स गोड होईल अशा प्रमाणामध्ये आपण गूळ यूज करणार आहोत. 1 वाटी जवस आणि थोडेसे ओट्स यूज केल्यामुळे 1 वाटी गूळ असं प्रमाण मी घेत आहे आणि गुळाला परतण्यासाठी एक अर्धा वाटी मी तूप यूज केलेले आहे. तुपाचे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. अर्धा वाटी तूप आणि 1 वाटी गूळ मी छान मिक्स करून घेत आहे. तुपामध्ये गूळ हा लो फ्लेमवरतीच मिक्स करायचा आहे. एकदम मंद आचेवरती मिक्स करून घ्यायचा आहे गूळ. जास्त वेळ आपण याला तुपामध्ये परतून घेणार नाहीयेत, त्यामुळे गूळ कडक होऊ शकतो. गूळ तुपामध्ये पातळ झाला गेच आपण ज्या पावडर बनवलेल्या आहे ड्रायफ्रूटची आणि जवसची, त्यामध्ये आपण तूप हे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व ड्रायफ्रूट्स मी अर्धा वाटी यूज केलेले आहेत आणि 1 वाटी जवस यूज केलेला आहे. त्यामध्ये एक अर्धा वाटी तूप हे प्रमाण एकदम परफेक्ट झालेले आहे आणि तुपामध्येच गूळ मिक्स केल्यामुळे एकदम परफेक्ट अशी बाइंडिंग याची तयार होत आहे. होऊ शकता तूप एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये झालेले आहे. तूप एकदम जास्तही नाही आणि कमीही झालेले नाही, त्यामुळे आपला लाडू एकदम परफेक्ट बाइंडिंग मध्ये येत आहे. पाहू शकता एकदम छान असा लाडू तयार झालेला आहे. एकदम स्वादिष्ट असे लाडू तयार होतात. हे स्वादिष्ट लाडू गुणकारही खूप आहेत. त्या लाडूचे खूपच फायदे आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा. हे लाडू टिकायलाही खूप दिवस टिकू शकतात. मुले पहा जवस खात नाहीत, तर हे लाडू बनवले तर ते नक्कीच खातील. हे लाडू इतके स्वादिष्ट होतात की कोणीही लाडूला नाही म्हणणार नाही. त्यामुळे हे गुणकारी लाडू आपण या पद्धतीने नक्की बनवा. लाडू आवडल्यास नक्कीच लाईक करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे आपण थंडीमध्ये लागणाऱ्या सर्व नवीन रेसिपीज पाहणार आहोत. लाडू कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा.